आपले विचार हे सातत्याने आशावादी ठेवले पाहिजे आणि प्रत्येक वेळेस आपण आपल्या मनामध्ये तो एक आत्मविश्वास जागृत ठेवणं गरजेचं आहे। या जगामध्ये कोणी तुम्हाला हरवू शकत नाही जर तुमचा आत्मविश्वास जर तुमच्या सोबत असेल, तुम्ही जर तुमच्या सोबत असाल तर या जगामध्ये कधी तुम्हाला कोणी हरवू शकत नाही। अडचणीच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये जर तुम्ही आतून तुमचा आवाज निघाला की मैं तुझको हारने नहीं दूंगा, किती कठीण काळ असेल, किती कठीण परिस्थिती असेल आणि त्यावेळेस तुमच्या आतून आवाज आला की मी तुला ह्या ठिकाणी हरवू देणार नाही, तर ह्या जगातील कुठलाही माणूस तुमचा पराभव करू शकत नाही। आणि म्हणून पहिला आत्मविश्वास हा स्वतःवरती असला पाहिजे। एक वेळ तुमचा देवावरती विश्वास नसला तरी चालेल, एक वेळ तुम्हाला सांगतो तुमचा कुणावरती विश्वास नसला तरी चालेल, पण तुमचा तुमच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे। जर तुमचा तुमच्यावरती विश्वास असेल, आपल्यावरती जर विश्वास असेल तर जग आपल्यावरती विश्वास ठेवील, पण आपला जर आपल्यावरती विश्वास नसेल तर जग मात्र आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही। आणि म्हणून आपलाच आपल्यावरती विश्वास नाही आणि आपण लोकांकडून अपेक्षा ठेवायची की लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवा, हे चुकीचं आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार आणि या सगळ्या गोष्टींचा अत्यंत जाणीवपूर्वक आपण शोध घेणं गरजेचं आहे। मी कोण आहे, मी काय करू शकतो, माझा कुठल्या कुळामध्ये जन्म आला हे महत्वाचं नाही, माझा कुठल्या जातीमध्ये जन्म झाला हे महत्वाचं नाही, माझा कुठल्या धर्मामध्ये जन्म झाला हे महत्वाचं नाही, पण मी ह्या समाजासाठी काय करू शकतो, या देशासाठी काय करू शकतो, याचा नितांत विचार होणं अत्यंत महत्वाचं आहे। माणसं खचलेले आहेत, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण माणसं खचत चाललेली आहेत। माणूस जर मनाने खचला तर तुम्हाला सांगतो त्याला कोणी उभं करू शकत नाही। आयुष्यामध्ये चढ उतार आहेत, त्या चढ उतार तुम्हाला पाहावेच लागतात। आयुष्यामध्ये असलेले तुम्हाला सांगतो प्रवासामध्ये असलेले गतिरोधक ज्या दिवशी संपतील त्या दिवशी तुमच्या आयुष्याला गती मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून वाट पाहायची की आयुष्यातील गतिरोधक कधी संपतात। शून्यातून विश्वाची निर्मिती करणारी माणसं आहेत, शून्यातून विश्वाची निर्मिती केलेली आहे लोकांनी। आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगतो की बुझी शम्मा भी जल सकती है, तूफान लहरों में कश्ती भी चल सकती है। बुझी शम्मा भी जल सकती है, तूफान लहरों में कश्ती भी चल सकती है। अपने जिंदगी से थक कर यूं मायूस ना बैठ, तेरी किस्मत कभी भी चमक सकती है। आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नशिबाला दोष देत बसू नका। तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं असेल, जे काही झालं असेल ते झालं असेल, पण येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये सांगा की येणारा पुढचा काळ हा माझा आहे। येणाऱ्या पुढच्या काळाला तुम्ही सांगू शकता की ही गोष्ट माझ्याबद्दल। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके स्वप्नों में जान होती है। अरे मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके स्वप्नों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, उड़ान तो असल